ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। नमस्कार शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, आता बघा, देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आज मोठी निधी जमा होत आहे। म्हणजेच की बघा, केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आज वितरित होत आहे। राज्यातील सुमारे शेतकरी मित्रांनो बघा 92 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यात आज बघा 4,000 रुपये थट्ट जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसान सन्मान निधी योजनाचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनाचे 2,000 असे शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता एकदा 4,000 रुपये मिळणार आहे। आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकरी आणि अपात्र शेतकरी कोणते आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, आज खरोखरच तुमची लॉटरी लागलेली आहे असंच म्हणावे लागेल। कारण की बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा प्रतीक्षा करत होते की बघा त्यांच्या बँक खात्यात नमोचे 2,000 आणि पीएमचे 2,000 असे दोन्ही योजनांचे 4,000 कधी मिळणार। आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की बघा, राज्य आणि केंद्र सरकारने एकूण 7,200 कोटीची निधी आज बँकेनं उपलब्ध करून दिलेली आहे। आज दुपारी 12 वाजेपासून तर प्रत्येक की बघा 4,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। आणि यात बघा येत्या 5 तासात तुमच्या मोबाईलवर सुद्धा आता पैसे जमा झाल्याचा SMS नक्कीच पाहायला मिळणार। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही निवांत राहा। कारण की बघा, तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची अजिबात गरज पडणार नाही। कारण की बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आज केलेली आहे। बघा, ही सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या फिरत होत्या, ज्या आता थांबलेल्या आहे। कारण की बघा, आज 12 वाजेपासून तर बघा सकाळच्या शेतकरी मित्रांनो बघा, आज 12 वाजेपासून तर संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात प्रत्येकी बघा 4,000 रुपये जमा होणार आहे। आज सरकारने सर्वांच्या शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्याला आजच हा लाभ मिळणार आहे। यामुळे शेतकरी वर्गात मोठा आनंदाचं वातावरण आज पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचं वितरण एकूण 2 टप्प्यात केले जाणार आहे। आता पहिल्या टप्प्यात बघा राज्यातील 18 जिल्ह्यात निवड केली असून येथे आजच पैसे मिळतील आणि उर्वरित 18 जिल्ह्यासाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन असून त्याचे पैसे देखील लवकरच मिळतील। आज आपण पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्याची आणि तालुक्याची विस्तार माहिती पाहणार आहोत। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आज कोणत्या 18 जिल्ह्यात पैसे जमा होणार, कोणते तालुके आहे, कोणते जिल्हे पात्र ठरले आणि कोणते शेतकरी पात्र आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याचमुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला, तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला आज हप्ता मिळणार की नाही। शेतकऱ्यासाठी आता लॉटरी लागलेली आहे बघा, असंच म्हणावे लागेल। शेतकरी मित्रांनो बघा, आता जे काय नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी ही निधी आज खूप मोठी आधार ठरणार आहे। कारण की बघा, लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत कठीण होती। अशा वेळी बघा, नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा 22वा हप्ता मिळणे खूप महत्त्वाचे आहे। आता शेतकऱ्यासाठी बघा, हे सरकारकडून मिळालेली एक मोठी आर्थिक गिफ्ट असणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत कठीण होती। म्हणजेच की त्या जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं। त्यांच्यापाशी बघा पैशाची कमतरता होती। आता त्यांना खूप मोठे आनंदाची आणि लॉटरी लागलेली आहे। परंतु बघा, आता जवळपास 30% शेतकरी या हप्त्यासाठी आज अपात्र ठरवण्यात आलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, 30% शेतकरी पीएम किसान आणि नमोच्या शेतकरी योजनातून अपात्र ठरलेले आहे। ते शेतकरी कोणते आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत चला शेतकरी मित्रांनो। बघा, आता एकाच कुटुंबात आता बघा कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहे। आता बघा, एकाच कुटुंबात अनेक सदस्य लाभ घेत असल्यास सरकारची चौकशी उघडी झाली आहे आणि नियमानुसार एका राशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणे आवश्यक आहे। अशा कुटुंबाला आज 4,000 रुपये मिळणार। काही तांत्रिक अडचणी नक्कीच येऊ शकतात। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, एकाच राशन कार्डवर आता एकाच शेतकऱ्याला बघा पीएम किसान व तसेच नमोचा हप्ता मिळणार। एकाच राशन कार्डवर जर दोन्ही सदस्याचे नाव असेल तर त्यांना पैसे मिळणार नाही। उदाहरणार्थ बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा, जमीन जर तुमच्या वडिलाची असेल, बघा वडिलाच्या नावावर जमीन असेल आणि वडिलाचं नाव सुद्धा असेल आणि तुमचं सुद्धा त्याच राशन कार्डवर नाव असेल आणि अशा वेळेस फक्त तुमच्या वडिलालाच पैसे मिळतील, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। लक्षपूर्वक ऐका। त्याचप्रमाणे आता जर तुमचं वेगळं राशन कार्ड असेल तर तुम्हाला
दोघांनाही पैसे मिळणार. आता बघा, ज्यांची चुकीची माहिती देऊन फार्मर आयडी कार्ड काढलेली होती त्यांना आज लाभ मिळणार नाही. सरकारने बघा बघा 2.25 लाख बनावट लाभार्थी या प्रक्रियेतून बाहेर शोधून काढलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता ज्याचे काय बघा फार्मर आयडी कार्ड जे काय त्यांना बनवलेलं होतं, नकली बनवलेलं होतं, अशा याला सरकारने 2.25 लाख बनावट लाभार्थी यातून बाहेर शोधून काढलेले आहे. मात्र जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्याच खात्यावर येत्या 5 तासात 4,000 रुपये जमा होत आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, बघा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नकली काढली असेल, बनवली असेल, अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही आणि ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी ओरिजिनल असेल अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे. त्यांच्याच खात्यात येत्या 5 तासात 4,000 रुपये जमा होणार. तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यात आहे का, हे आत्ताच आपण पाहूया. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे आहे? सर्वप्रथम बघा पहिल्या टप्प्यात शेतकरी मित्रांनो अकोला जिल्ह्यासह अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बघा अकोला, आकटा, बघा भोतकालीन आणि कारंजा या भागातील शेतकऱ्यांना आज लाभ मिळेल. या पात्र बांधवांच्या खात्यात आज दुपारी 12 वाजेपासून पैसे जमा होण्यास अधिकृत सुरुवात झालेली आहे. येत्या 5 तासात तुम्हाला बँकमध्ये SMS येणे सुरू होईल. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा तुळजापूर, उमरगाव, लोहार आणि कळंब या तालुक्यासाठी आज आनंदाची बातमी आहे. बघा तसेच छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमधील कन्नडा, सिलेर्डे, बघा कळमनुरी आणि सिनगाव या तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे वर्ग झालेले आहेत. जर तुमची KYC पूर्ण असेल तर येत्या 5 तासात तुमच्या खात्यात सुद्धा 4,000 रुपये नक्कीच येतील. आणि जर शेतकरी मित्रांनो तुमच्या बघा पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व तसेच बघा कोल्हापूर आणि सोलापूर मधील जे का कारवारी, कंगल, राजनगर आणि पंढरपूर या भागातील शेतकऱ्यांना आज मोठी निधी मिळणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रातील सुद्धा जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील बघा चाळीसगाव, पंचोरा आणि सक्रिया या तालुक्यात आज वितरण सुरू झालेलं आहे. या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यात आज संध्याकाळपर्यंत 4,000 रुपयेचा लाभ आतापर्यंत शेतकऱ्याला मिळणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा तुमच्यासाठी सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे. आता बघा त्याचप्रमाणे नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी देखील आज निधीचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे. आता नांदेडमधील बघा कांधार, बघा किनवट आणि मुखेड या तालुक्यातील सुद्धा पात्र शेतकऱ्यांना आज प्राधान्याचा लाभ मिळेल. परभणीतील सुद्धा गंगाखेड आणि सेलू या भागातील शेतकऱ्यांनी आपली KYC तपासावी, कारण आज दुपारपासूनच बँकेमध्ये पैसे पाठवायची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्याचप्रमाणे बघा ज्या शेतकऱ्याची KYC नसेल त्याने KYC सुद्धा चेक करून घ्यावे. आता शेतकरी मित्रांनो बघा बीड जिल्ह्यातील सुद्धा आष्टी, पोटंदा आणि माजलगाव या तालुक्याचा यंदा बँकांना मिळालेले आहेत. तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यातील खामगाव, चिखली, सेगाव आणि बघा तळोंदा या भागातील पात्र बांधवांना आज लाभ मिळेल. नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता येत्या 5 तासात तुमच्या खात्यात सुरक्षितपणे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील कोकणातील जे काय रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि बघा मनगावाचा यात समावेश आहे. तसेच लातूरमधील जे काय औस, निलगाव आणि रेणूपूर या तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होईलच. प्रशासनाने या 18 जिल्ह्यातील सर्व तांत्रिक तयारी पूर्ण केली असून पैसे वाटप करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही त्यांनी अजिबात काळजी करू नका, कारण की बघा त्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळेल. कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत बँक SMS वर वाट पहा आणि शेतकरी योजना अशाच ताज्या अपडेट आमच्या चॅनलला तुम्हाला मिळत असतात. जर तुम्हाला बघत राहायचं असेल तर आजच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.